होणारा सामना मयूर 11 वर्सेस सर्वेश 11 दोन्ही खेळाडू सज्ज. उत्कृष्ट कामगिरी केली होती मगाशच्या मॅच मध्ये संकेत यादव यांनी आणि त्यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार केतन यांना देण्यात आला होता त्यांच्याकडून. उत्कृष्ट कामगिरी केली होती. आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती शुभम. विजय सावंत अंपायर पाठवायचे त्वरित. जॉन्टी त्वरित अंपायर पाठवायचे. धन्यवाद. रत्नेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आणि संकेत यादव फलंदाजी मार्कवरती. मगाशच्या मॅच मध्ये एक उत्कृष्ट कामगिरी केली होती. आणि शुभम खांडेकर नॉन स्ट्रायकर एंड वरती. पाहूया काय करतायत रत्नेश मयूर 11 या संघाकडून खेळताना. आणि हा पहिला षटक हाताळतील. पहिला चेंडू. लेट्स प्ले. अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. एक धाव. धावफलक सुरू झालेला आहे आणि एक धाव मिळालेली आहे धावफलकावरती. अवांतर असा चेंडू रत्नेश यांच्याकडून हाताळला गेलेला आहे. तर पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. आणि हलक्या हाताने खेळून काढलेला वंडीच्या स्वरूपात स्वीप करून मारलेला होता आणि स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 2. एक चेंडू 2 धावा. स्ट्राईक वरती आले ते शुभम खांडेकर. पाहूया काय करतायत आपल्या सर्वेश 11 या संघासाठी. कुमार यांचे देखील स्वागत आहे सर्वेश 11 या संघाकडून. वारंवार सपोर्ट करत असतात. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 2 चेंडूमध्ये 3 धावा झालेल्या आहेत. खारीचा वाटा असतो तो कुमार यांचा सर्वेश 11 या संघासाठी. ओमकार काशेकर यांचा संघ. पुन्हा एकदा वंडीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 4. डीएनबी नेटवर्कचे कॅमेरामॅन जयेश मांगेला यांचे डीबीएन नेटवर्कचे कॅमेरामॅन जयेश मांगेला यांचे धन्यवाद. उत्कृष्ट कामगिरी पार पाडत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 5. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एक धाव मिळालेली आहे सागर यांनी. सागर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आज मात्र यष्टीरक्षण करताना. आणि एक धाव मात्र काही रोखू शकले नाहीत आणि धावसंख्या झाली आहे ती 6. 5 चेंडू 6 धावा झाल्यात धावफलकावरती. शेवटचा चेंडू. 4 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू. पुन्हा एकदा स्वीप शॉट मारलेला आहे आणि वंडीच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 7. 5 चेंडू 7 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पाहूया काय करतायत रत्नेश. 2 अवांतर चेंडू टाकले होते. शुभम ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. 3 अवांतर चेंडू हाताळलेले आहेत रत्नेश यांनी आणि धावसंख्या झाली आहे ती 8. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकावा लागेल. संकेत नॉन स्ट्राईक वरती शुभम खांडेकर आणि पुन्हा एकदा वंडीच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 9. अमित लाड यांचा संघ मयूर 11. नेतृत्व करतायत अमित लाड.
स्टारकास्ट खेळाडू मनीष सातार्डेकर देखील आहे त्यांच्या संघामध्ये. शुभम खांडेकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. रोहन यांचा पहिला चेंडू वनडीच्या स्वरूपात. धावसंख्या झाली आहे ती 10. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळलाय. राईट आर्म राऊंड मारा करतायत संकेत यादव आहे ना. फुलटॉस असा थोडासा चेंडू खोलवर गेलेला चेंडू आणि खोदून काढलेला आणि 1 धाव मिळालेली. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 11. याच्या पुढील होणारा सामना अल्पेश 11 वर्सेस डॅडी 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीचा कॉल होईल. टॉस का बॉस मध्ये यायचं आहे आणि नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. अल्पेश 11 वर्सेस डॅडी 11. वळूया सामन्याकडे. धावसंख्या झाली आहे ती 12. 4 चेंडू दुसऱ्या षटकातील झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 13. शेवटचे 2 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. पाहूया काय करतायत. शुभम खांडेकर ऑन स्ट्राईक. रोहन राईट आर्म राऊंड असा मारा करतील. शुभम खांडेकर यांना पुन्हा एकदा 1 धाव आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 14. एकही गडी बाद झालेला नाहीये संघाचा आणि धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या 14. आणि शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. एकदम उत्कृष्ट टोलावलेला चेंडू आणि चौकार. मनीष सातार्डेकर एक उत्कृष्ट गोलंदाज. राईट आर्म ओव्हर दी मारा करतील आणि हा पहिलाच चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालंय आणि बॅकअप केलंय गौरीश यांनी आणि धावसंख्या झाली आहे ती 19. एक उत्कृष्ट चौकार मारले होता संकेत यांनी. कार्पेट लेवलला कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी मिळाली नव्हती रोखण्यासाठी. पाहूया मनीष सातार्डेकर यांना. फुलटॉस टाकलेला चेंडू गडी बाद झालेला आहे. मनीष सातार्डेकर थँक्यू डीजे. मनीष सातार्डेकर पुन्हा एकदा सज्ज. मनीष झा. तीन चेंडू झाले. धावसंख्या झाली आहे ती 20. मनीष सातार्डेकर एक उत्कृष्ट षटक हाताळताना. हो पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र काही समजलेला नाहीये चेंडू. हा जो गोलंदाज आहे प्रत्येक वयोगटात खेळत असतो. नॉन असोसिएशन क्रिकेट, अंडर 18, अबाव 40 दोन्ही क्रिकेट खेळत असतो. आणि चौकार. उत्कृष्ट मारला चेंडू. शेवटचा चेंडू. थँक्यू डीजे. थँक्यू टेडी. लवकर जायचंय.
शेवटचा चेंडू मनीष सातार्डेकर यांचा, पाहूया काय करतायत. धावसंख्या झाली आहे 25. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पंचांनी निर्णय कळवायचा आहे, सॉफ्ट सिग्नल द्यायचा आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. नॉट आउट आहे. एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 26. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 26. शेवटचं षटक पाहूया. पाहूया कोण गोलंदाजी मार्कवरती येत आहे. शेवटचं षटक हाताळताना अमित लाड, स्वतः कर्णधार अमित लाड हे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. एक पार्ट टाइम बॉलर म्हणून त्यांचा उपयोग करण्यात येत असतो वारंवार. आता मात्र एक फुल टाइम बॉलर म्हणून सज्ज. राईट आर्म राऊंड मारा करतील आणि उत्कृष्ट टाकलेला चेंडू आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 27. 5 चेंडू उर्वरित शेवटच्या षटकातील. पाहूया काय करतायत. अवांतर असा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात. व्हाईट चेंडू हाताळलेला आहे अमित लाड यांनी. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 28. कृपया पंचांची कुठल्याही प्रकारे वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय तिकडे आणि एक धाव मात्र काही रोखू शकले नाही आहेत. पण धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 29. फुल टॉस असा टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न. आता मात्र गडी बाद होतोय. धावचीत झालेला आहे गडी. पहिलं ठिकाण नाक्याचं. भाई भाई बजा दो ना भाई. थँक्यू डीजे. शेवटचे 3 चेंडू उर्वरित शेवटच्या षटकातील. धावसंख्या झाली आहे ती 29. पाहूया काय करतायत अमित लाड. पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड मारा करतील शुभम खांडेकर यांना. नॉन स्ट्राईक वरती केतन ज्यांनी मगाशी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं. तोच हा केतन आता नॉन स्ट्रायकर एंड वरती सज्ज झालाय. शुभम खांडेकर पुन्हा एकदा तयार. 3 चेंडू उर्वरित. 4था चेंडू. पाहूया काय करतायत अमित लाड. थोडा टॉस करून टाकलेला चेंडू सिंगल धावेनी. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 30. सर्वेश 11 या संघाची. आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू उर्वरित. पुन्हा एकदा अमित लाड सज्ज आणि उजव्या हाताचा खेळाडू, उजव्या हाताचा फलंदाज केतन. फ्लाइट आहे तसा टाकलेला चेंडू आणि 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. मात्र 1 धावेवरती समाधान मानायला लागणार. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 31. 31. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. पाहूया काय करतायत शुभम खांडेकर जे स्ट्राइक पासून उभे आहेत आणि एक सिंगलने मॅच पुढे सरकवत आहेत. शेवटचा चेंडू. पाहूया काय करतायत शुभम खांडेकर. आणि हा मारण्याचा प्रयत्न होता आणि हा गचा असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि चौकार.
सुजल यांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. सुजल. जॉन्टी. नाणेफेकीचा कॉल होणार आहे. मयूर 11 वर्सेस माफ करा सर्वेश 11 वर्सेस डॅडी 11 यांच्यामध्ये. अल्पेश 11 वर्सेस डॅडी 11 यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल होणार आहे. जॉन्टी यांना विनंती आहे की नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. विजय सावंत यांना विनंती आहे टॉस उडवून घ्यायचा आहे. थँक्यू डीजे. 24 चेंडू मध्ये 36 धावांचे आव्हान. नॉन स्ट्रायकर एंड वरती अमित लाट स्ट्राइक वरती. गौरीश पाहूया काय करतायत. मनीष झा आणि हा मारण्याचा प्रयत्न उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अंशुमन यांच्याकडून आणि 3 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी आणि 1 चेंडू मध्ये 1 धाव फलकावरती लागलेली आहे. आणि स्ट्राइक मार्क वरती आले ते अमित लाड. पाहूया काय करतायत प्लेयरच्या संघाकडून खेळताना. आता मात्र मयूर 11 या संघाकडून मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह आहे मात्र निर्धाव असा चेंडू हाताळलेला आहे मनीष झा यांनी. 2 चेंडू मध्ये 1 धाव झालेली आहे. अमित लाड पुन्हा एकदा स्ट्राइक मार्क वरती 36 धावांचे आव्हान पाठलाग करताना. आणि मारण्याचा प्रयत्न तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. केतन यांनी मगाशी आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती संघाला विजय मिळवून दिला होता. 2 धावा लागल्या धाव फलकावरती 3 चेंडू मध्ये. शेवटचे 3 चेंडू उर्वरित पहिल्या षटकातील खोदून काढलेला चेंडू आणि 1 धाव काढण्यात यशस्वी झालेले. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 3. 4 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू उर्वरित पहिल्या षटकातील आणि हा मारण्याचा प्रयत्न होता ऑफच्या दिशेने आणि तो लावून काढलेला चेंडू आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 4. 5 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू उर्वरित गौरीश स्ट्राइक वरती. पाहूया काय करतायत. मनीष झा गोलंदाजी मार्क वरती सज्ज आणि मारण्याचा प्रयत्न थोडासा फसलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिथे आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 5. बिनगडी बाद 5. 36 धावांचे लक्ष्य मयूर 11 या संघाला. चला. हा काय हरकत नाही. हो चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईडचा इशारा. जास्तच फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर 1 धाव फलकामध्ये ऍड होताना दिसते. ऑन साइडला अंशुमनने चांगलं फील्ड केलाय. शेवटच्या चेंडूवरती येणारा चौकार आठवा तुम्ही कशा प्रकारे आला होता. त्या चौकारावरती खूप काही निर्भर असणार आहे कारण तो चौकार
व्हाईट बॉल आहे. यस, पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त धाव धाबलकामध्ये ऍड होईल. किती धावांचा पाठलाग करायचा आहे? 36. आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि 16 चेंडू 26 धावा. काय या धावांचा पाठलाग होईल का? समोरचा स्टँड पूर्णपणे खचाखच भरलेला आहे. आणि गौरीश बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टॅप केलाय चेंडूला. हो, थोडक्यात हुकलाय आणि चेंडू चौकाराच्या बाजूने निघून जात असताना एक धाव डिक्लेअरच्या रूपाने मिळेल. तर मंचाच्या दिशेने आगमन होतंय. आदरणीय सन्माननीय रोहिलजी ठाकूर साहेब म्हणजेच रोमिदादा यांचं आगमन आपल्या मुख्य मंचाच्या दिशेने. त्यांच्या सोबतीनं धवल विलास चोरगे साहेब आणि त्याचबरोबर आदी मान्यवर मंडळ आपल्या मंचाच्या दिशेने येताना आपण पाहताय. विनंती करेल साहेब आपणास की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आदरणीय रविदादांना मी विनंती केली की आपण स्थानापन्न व्हावं. त्यांच्या समवेत आदरणीय धवल विलास चोरगे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय मुख्य मंचावरती. वेलकम आदित्य, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि हे सर्व मान्यवर आपल्याला आज आपल्या मंचावरती लाभताना पाहायला मिळत आहेत. आपण जात आहोत सरळ मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकातील 13 धाबा आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. अमित लाडसाठी मोठी टास्क. हो, समोरच्या दिशेने चेंडू सरळ निघून गेलाय. आउट ऑफ द पार्क. गॉन. विकेट येते. मोठा हादरा टीम मयूर 11ला. थँक्यू. 12 क्या बात है. गौरीश मध्ये थँक्यू. चला, क्या बात आहे. चांगलं नृत्य सादर करतायत आपले दोन्ही बिकी माऊस. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय, ज्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. रत्नेश. निखिल पवार गोलंदाजी मार्क वरती. त्यांच्या समोर असेल गौरीश. मोठी टास्क लेफ्ट करायचं होतं चेंडूला. गौरीशने चेंडू सोडून द्यायचा मानस दाखवला, परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू येतोय डॉट. अतिशय चांगली. ओहो, काय जबरदस्त फटका आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. केतन आगरे. प्रत्येक खेळाडू आज चमकलाय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून, काही गोलंदाजीच्या माध्यमातून, काही फलंदाजीच्या माध्यमातून, आणि प्रत्येकाला खेळण्याची तितकीशी संधी सुद्धा मिळाली आहे. आणि म्हणूनच हा PPLचा अट्टहास आणि मोठा प्लॅटफॉर्म या सर्व खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. तेजस्वी कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ, 2 धावा फक्त खर्च केल्यात निखिलने. अतिशय शानदार गोलंदाजी आतापर्यंत केली आहे आणि पूर्णपणे मॅच वरती पकड मिळवली आहे. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा अडवलाय. यावेळेला शुभम खांडेकर. पहिला धाबा इतक्या वेगानं आणि मोठ्या प्रमाणात बनवल्यात की त्याला वाचवण्यासाठी पूर्णपणे बळ आलंय क्षेत्ररक्षकांच्या खांद्यामध्ये आणि त्या बळाचा वापर होतोय. आणि यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा 3 ते 4 अटेम्प्ट. जवळजवळ चेंडू सीमारेखा पार होता, तो अडलाय. येतोय सिंगल, म्हणजे 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 17 धावा दाखल. 6 मध्ये 19. काय तो ऐतिहासिक सामना असेल का ज्यामध्ये 6-19चा पाठलाग होईल? या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर वळूयात त्या इक्वेशन कडे.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय, गडी बाद. थँक्यू डीजे. आणि आता ओहो, इथे काय खेळलंय, नक्की काय होतंय. चेंडूला सरळ पाठवला आमच्या समाजच्या डोक्यावरती, विकेट येते, गॉन. अजून एक हादरा. थँक्यू. मनीष सातर्डेकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. जे लोखंडी बॅरिकेड्स वरती बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण तिथून लवकरात लवकर उठायचंय. हो, चेंडू जबरदस्तीने खेळायचा प्रयत्न केला गेला, येतोय डॉट. आणि आता या मॅच मध्ये जवळजवळ औपचारिकता शिल्लक आहे की काय. यस, इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. लोखंडी बॅरिकेड्स वरती जे कोणी बसलेले आहेत प्लीज उठा. सारखं तुम्हाला सांगण्यात येते परंतु तिथेच येऊन बसलं जात आहे, तर प्लीज आपण तिथून उठायचंय. हे मॅच जवळजवळ औपचारिकतेच्या दिशेने वळतीये. पुन्हा एकदा वाईड. एक बक्षीस आहे. बक्षीस असं आहे, जो संघ फायनल मारेल त्या संघाचा एक चांगला फोटो काढला जाईल आणि तो फोटो विथ फ्रेम समर्थ फोटो स्टुडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येईल उद्या संध्याकाळपर्यंत. श्री समर्थ फोटो स्टुडिओच्या माध्यमातून तो फोटो फ्रेम करून